हा तुमचा आरोग्य समिती कुठपर्यंत आहे? मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलभराव होतो, त्यामुळे जे आहे महामार्गाची जी पाहणी आहे आज पालघरच्या नवनिर्वाचित जिल्हाधिकारी यांनी केलेली आहे। आपल्यासोबत गावकरी आहे स्थानिक बोलण्यासाठी। नेमक्या दादा काय सांगाल, काय परिस्थिती असते या ठिकाणी पावसाळ्यामध्ये? दरवर्षी दौरे होतात, दरवर्षी पाहणी होते, परिस्थिती तशीच असते। मुळात जे गरजेचं आहे ते काम केलं जात नाही, म्हणून आज आम्ही स्थानिक आमच्या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो आणि वस्तुस्थिती दाखवली आणि महापालिका प्रशासनावर ज्या जबाबदाऱ्या टाकतात त्या खरं महानगरपालिकेची जबाबदारी नाही। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही ऑथॉरिटी एकमेव जबाबदार ऑथॉरिटी आहे इकडे जर पाणी साचत असेल तर, कारण त्यांच्या डायग्रामनी हा हायवे बनलेला आहे। कुठे कलवट पाहिजेत, कलवट बोधचे आहेत की नाही आहेत, ती साफसफाई करण्याची ही पूर्ण जबाबदारी खरं म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे NHA नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांची असते। आता तुम्ही समोरच बघा, आता इकडे कारवाई झाली पण तो कट यांच्या समोर अजून खुलाच आहे ना, तो कट बंद का नाही केला जात? सामान्य माणूस टर्न मारतोच ना, कट दिसलं तर टर्न मारणार, पण त्याच्यावर ठोस भूमिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही कुठल्याही प्रकारचं घेत नाही। हे जे जर कट निघत असतील ते बंद करण्याचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं आहे। ते स्वतः अधिकारी होते, आम्ही स्पष्ट मॅडम यांना सांगितलं की होल अँड सोल रिस्पॉन्सिबल हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहेत, यांची जबाबदारी आहे। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं ह्या प्रशासनावर त्या प्रशासनावर जबाबदारी ढकलून हे चालणार नाही। आता आज कारवाई झाली, आम्ही मॅडमचं स्वागत करतो, त्या आल्यानंतर कारवाई सुरू झाली। विरोधी दिशेने येणाऱ्या गाड्या आहेत की आमच्या छोट्या गाड्या गावातून जर बाहेर निघतो बाजूने 80 ते 90च्या स्पीडने मोठ्या प्रमाणात गाड्या जातात, अपघात होऊ शकतो। आम्ही 2 मिनिटं थांबून बघावं लागतं की गाडी जाते की नाही जाते, पण हे भरपूर महिन्यापासून चालले, अनेक तक्रारी केल्या, पण वस्तुस्थिती माझं म्हणण्याची वस्तुस्थिती दिसते प्रशासनाला, ती सुद्धा बंद करता येत नाही। तर प्रशासन किती अपयश आहे हे याच्यावरून दिसतं। आता तुम्ही बघा, कट सुद्धा ओपन आहे, असाच कट फाउंटेन आपलं वर्सो ब्रिजच्या इकडे आहे। काही हॉटेलवाल्यांनी हे कट ओपन केलेले आहेत, या हॉटेलवाल्यांना यांचे गिराईक वळवण्यासाठी हा ओपन केलेले कट आहेत, हे बेकायदेशीर आहेत, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही। पण त्या कट मधून जर गाडी आली तर त्याच्यात मात्र दंड लावला जातो। काय परिस्थिती असते पावसाळ्यामध्ये या ठिकाणी? पावसाळ्यामध्ये पूर्ण जलमय होतं। आमचं गाव जसं कर्फ्यू लागल्याचं स्वरूप येतं, गावातून बाहेर निघायला आम्हाला 5-5, 6-6 दिवस बाहेर निघता नाही। पाणी जरी थोडं जमलं असेल, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, आणि वाहतूक कोंडी कशामुळे होते तर पाण्याचा, आणि का तर ह्यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे चुकीचे डायग्राम्स आहेत। त्यांनी स्ट्रॉंग वॉटर मॅनेजमेंट हे केलेलं नाही। स्पष्ट त्यांच्या अहवालात दिलेलं की स्ट्रॉंग वॉटर मॅनेजमेंट प्रत्येक नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या बाजूला जी आहेत त्यांच्या हायवेच्या बाजूला झाली पाहिजे, पण कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका होत नाही। पण त्या प्रशासनावर ढकलून, महापालिकेवर ढकलून किंवा कोणावर ढकलून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे स्वतःचा अंग झटकतं, हे टोल वसूल करतात, यांचा बिझनेस आहे। पण या बिझनेसमध्ये हे सुविधा देत नाही। आम्ही कस्टमर आहोत, आमच्या बापदादांनी स्वस्त जमिनी दिल्या, पण याच स्वस्त जमिनीमध्ये अपघात आता आमच्या लोकांचे होत आहेत, पण याला जबाबदार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आहे। काय मागणी असेल आपली? आमची दरवर्षी मागणी असते की याच्यावर या जे कॉन्क्रिटीकरण चालले, हा पूर्ण खराब कॉन्क्रिटीकरण चालू आहे, याची थर्ड पार्टी म्हणजे या प्रशासनाच्या व्यतिरिक्त कुठल्या तरी एजन्सीनी याची पाहणी करून याचा अहवाल थेट नितीन गडकरी साहेबांना द्यावा आणि या कंत्राटदार आणि या अधिकाऱ्यांवर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या अधिकाऱ्यांवर इकडून कारवाई करून यांची खरं म्हणजे बदली करून टाकावी। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर अधिकाऱ्यांवरती कारवाई देखील करावी। आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, आता काय परिस्थिती असते या ठिकाणी? भूमाफियांनी मोठ्या प्रमाणामध्ये माती भराव देखील केलेला आहे, त्यामुळे जे आहे डोंगरावरून येणारं जे पाणी आहे ते कुठेतरी या ठिकाणी येतं। माती भराव म्हणजे जो जंगलातून पाणी येतं ते पूर्ण नाले पूर्ण बुजवले जातात। इकडचे हायवेचे जे हे असतात RMC वाले, त्यांच्या इकडे धूळ पडून ते RMC प्लांटवालेच बाहेर माती भराव करतात, त्यामुळे पूर्ण नाले बुजले जातात, त्यामुळे पूर्ण गावात पाणी येणं जातं आमच्या, असं आहे। तुम्ही काय सांगाल? नक्कीच जर आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी भूमाफियांनी आणि या ठिकाणच्या अवैध बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये माती भराव केला असल्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा पावसाळ्यामध्ये जलमय होतो आणि त्याचा फटका जो आहे या ठिकाणच्या भूमिपुत्रांना होत आहे। त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे।
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावरती कारवाई करावी अशी मागणी देखील आता स्थानिकांकडून व्यक्त केल्या जात आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.